ट्रान्सजेंडरचा घागरामध्येच यायचंय तर वी आर रेडी टू कम ऑन स्ट्रीट ओपन. हे खूप जुना परंपरा आहे. ट्रान्सजेंडर परंपरा इज व्हेरी ओल्ड परंपरा. आम्हाला भगवान श्रीरामनी दिलेले आमचा आशीर्वाद आहे है ना. आमचा जे जिकर आहे ते सगळीकडे केलेले आहे. भगवद्गीतामध्ये आहे, कुराणमध्ये आहे, बायबलमध्ये आहे. सगळीकडे आमचं उच्चारण आहे. अर्धनारेश्वर होऊ द्या, मोहिनी असू द्या, शिखंड, सगळीकडे. मला कधीही छंद नव्हती की आपण आउट ऑफ इंडियाला जाऊन आपलं काम करायला पाहिजे, कारण की आपण इकडे शिकलेले. महाराष्ट्राने मला खूप काही दिलेलं. आमचं कम्युनिटीचं लोक आहे ते एक वडापावसाठी सेक्स वर्क करतात. कम्युनिटी इज गेटिंग रेप्ड इन ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ द लाईफ. सो ही इज रेप्ड बाय द सोसायटी, ही इज रेप्ड बाय द सिस्टम, ही इज रेप्ड बाय द फॅमिली टॉर्चर. तुमचा क्लोथ ओपन करून बघायचं आहे की आम्ही काय आहे, आम्ही ट्रान्सजेंडर आहे का नाही. हू गिव्ह यू ऑप्शन. पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये अर्धा आमचंच लोक बनलेलं. कॉन्डम्सचं पॅकेट घेऊन आम्ही प्रत्येक रेड लाईट एरियामध्ये जायचं, प्रत्येक हॉटस्पॉटला जायचं 30 years बॅक, आणि टॉयलेट्सला जायचं आणि आम्ही कॉन्डमचं पॅकेट घेऊन निघून यायचं. नमस्कार, मी सायली दरेकर सगळ्यांचं स्वागत करते आपल्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे नावात काय. मंडळी, आपल्या भारतासारख्या देशामध्ये ट्रान्सजेंडर्स म्हटलं की त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. सगळ्यात प्रथम म्हणजे त्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही असा एक विचार आहे. त्यानंतर सिग्नलवर पैसे मागणं किंवा शुभ कार्यात जाऊन आशीर्वाद देणं हेच त्यांचं काम म्हणून पाहिलं जातं, किंवा सेक्स वर्क म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र या सगळ्या विचारांना फाटा देत अनेक असे ट्रान्सजेंडर्स आहेत, ते वेगळ्या पद्धतीचंही काम करतात. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला, ज्यांनी कलेची जोपासना केली, देश विदेशामध्ये अनेक इव्हेंट देखील केलेले आहेत, भरतनाट्यम मध्ये अरंगेत्रम केलेला आहे. याशिवाय ट्रान्सजेंडरसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा ते करत असतात. आणखीन महत्वाचं म्हणजे शिक्षणाबद्दल बोलायचं तर भारतातल्या सगळ्यात पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत ज्यांनी PhD केलेली आहे. त्यामुळे आज आपल्याला ज्यांना भेटायचं आहे त्यांचं आपण आज स्वागत करूयात. सर्वप्रथम डॉक्टर योगा दीदी, आपलं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मला सगळ्यात पहिली भेट आपली आठवते, जेव्हा आपण काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो होतो. तर मला ते खूप आवर्जून सांगावं असं वाटतं की अदरवाईज कोणा ट्रान्सजेंडरला भेटल्यानंतर जो एक हिचकिचाहट जसं आपण म्हणतो, तर अगदीच कधीच नाही वाटलं तुमच्याशी बोलताना. तर तुम्ही सहज इतकं सगळ्यांना आपलेपणाने वागवता की कोणाला ऑड वाटत नाही. तर याचं मला वाटतं की रहस्य असं असणार की बालपणामध्ये काहीतरी असणार, की तुमचं लहानपण ज्या पद्धतीने गेलं की त्यामुळे तुम्ही खूप पटकन सगळ्यांना सामावून घेता. तर थोडंसं बालपणाबद्दल सांगाल. सायली मैडम, बहुत बहुत धन्यवाद. आपने मुझे आपके ये एपिसोड में बुलाया, और बहुत बहुत धन्यवाद मुझे मौका मिला इससे कि मैं मेरे सारे कम्युनिटी को रिप्रेजेंट करूं. कम्युनिटी को रिप्रेजेंट करना यानी कि आपके द्वारा मेरे कम्युनिटी को एक विजिबिलिटी मिल रही है, एक चांस मिल रहा है कि हम क्या है, कम्युनिटी क्या है, कम्युनिटी के चैलेंजेस क्या है, जो चैलेंजेस हमने फेस क्या किया है वो प्रेजेंट करना. तो जैसे सब बच्चे थे वैसे मैं भी थी. और जब मैं व्हेन आई वाज ग्रोइंग, आय वॉज ऑलवेज अ नॉर्मल चाइल्ड. मी कधी मला असं वाटलं नाही की मी डिफरंट आहे. आय वॉज ऑलवेज अ नॉर्मल चाइल्ड. लेटर ऑन ही सोसायटी जी आहे ना, त्यांनी रिअलाइज करायला मला लावलं की यू आर डिफरंट. आय वॉज ऑलवेज अ नॉर्मल चाइल्ड. देयर इज अ सोसायटी हू मेड मी रिअलाइज दॅट यू आर डिफरंट. फॅमिली एक्सेप्टन्स होता, पहिल्यापासूनच होता. माझ्या फॅमिलीचं असं होतं की तुम्ही कुठेच लक्ष देऊ नका, यू जस्ट फोकस इन युअर स्टडीज. म्हणजे तुमचं जे एज्युकेशन आहे ना, ते तुम्हाला विजिबिलिटी देईल, ते तुम्हाला डिग्निटी देईल. सो दॅट वॉज अ डिफरंट वे ऑफ लुकिंग टुवर्ड्स द कम्युनिटी. बट माय फॅमिली वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. आणि मला खूप सौभाग्यवती असं आहे, कारण की मला माझा फॅमिलीचा सपोर्ट आहे. बरोबर, जो की नॉर्मली खूप कमी या कम्युनिटीला मिळतो. ग्रेट. म्हणजे फॅमिलीचा खूप छान सपोर्ट तुम्हाला मिळाला असं म्हणता येईल. आणि त्यामुळे कदाचित असेल की तुमच्यातल्या ज्या काही कलागुणांना वाव द्यायचा होता तो फॅमिलीने खूप छान पद्धतीने दिला. ऍक्च्युली कसं आहे मॅडम, आमचं फॅमिली आहे ना खूप आर्टिस्टिक फॅमिली.
म्हणजे माझं गाव केरला आहे हा. आणि मी मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रात मी 4th जनरेशन आहे. ओ. आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळेही आर्टिस्ट आहे. म्हणजे माझा वडील आहे, त्यांची जी सिस्टर आहे हा. शी इज इंटू फिल्म इंडस्ट्री. ओ. माझी स्वतःची सिस्टर शी इज मोहिनीअट्टम एक्सपोनेंट अँड I myself is a Bharatanatyam and Kuchipudi performing artist. Wow. My mom, my dad, they all are like, very good, very close towards art. तर तसा आर्ट इज व्हेरी क्लोज टू माय फॅमिली आणि आम्ही लहानपणापासूनच डान्स, म्युझिक, आर्टिस्टिक हम्म. फॅमिली आहे. तर सो इट वॉज ऑलवेज क्लोज. सो माझ्या वडिलांना पण हे एक माझ्या मुलामध्ये एक मुवमेंट आहे, एक पेन्झी हम्म. मुवमेंट आहे, एक फेमिनिस्ट स्टाईल आहे. ते त्यांनी माझ्या फॅमिलीनी, माझ्या वडिलांनी ते खूप पॉझिटिव्हली Positive. घेतले. बरोबर. ही नेव्हर थॉट लाईक की ह्यांचा हा काय करणार नाही किंवा माझं फॅमिलीचं नाव खराब होतं, असं काहीच विचार नाही केला. पण हम्म. त्यांना माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता की ही पुढे जाऊन काय ना काय करेल. Okay. आणि अँड आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन. ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ मी अँड सो आय एम हिअर. ऑफकोर्स. आणि तेवढंच नाही, तुम्ही स्वतः पुरतच नाही ठेवलं तर अनप्रिव्हिलेज्ड मुलांसाठी एक कलासिरी नावाने तुम्ही अकॅडमी पण सुरू केली. तर Yes. ते कसं काय झालं? म्हणजे फॅमिली तर होतीच, हो. पण तुम्ही ते कुठून आलं की आपण मुलांसाठी त्या करूयात म्हणून? मी वयाचा 4थ्या वर्षात मी डान्स शिकायला सुरू केली ओके. आणि आय कम्प्लिटेड माय मास्टर्स इन फाईन आर्ट्स. आणि माझा फर्स्ट सब्जेक्ट भरतनाट्यम आणि सेकंड कुचिपुडी होता. आणि मी खूप इंटरनॅशनल फेस्टिवल्स, नॅशनल फेस्टिवल्स खूप केले. माझा गुरु आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर सिरी रामा. आणि त्यांच्या सपोर्टनी मी खूप काही म्हणजे देश विदेश फिरली मी त्यांच्या सपोर्टनी. अँड म्हणजे डान्सचे इव्हेंट्स वगैरे करून? खूप इव्हेंट्स म्हणजे फेस्टिवल इज मोर इम्पॉर्टंट, राईट? Okay. सर आपण सिंगापूर फेस्टिवल होऊ दे, बँकॉक Wow. फेस्टिवल होऊ दे, दुबई फेस्टिवल होऊ दे, नाटंजली फेस्टिवल, तंजावूर फेस्टिवल, खूप फेस्टिवल्स, काला घोडा फेस्टिवल ओके. आणि आपलं सूर्या फेस्टिवल, खूप खूप फेस्टिवल्स आम्ही केले. आणि ते ऑपॉर्च्युनिटी फक्त माझ्या गुरुमुळे मला भेटला. सेकंडली मला असं वाटलं की मी इथून चेंबूर पर्यंत जायची डान्स शिकायला ओ. माझ्या गुरुकडे. आणि अरे बाप. आताही शिकते मी, कारण की इट नेव्हर एंड्स. इव्हन आफ्टर पीएचडी यू विल हॅव टू बरोबर. एज्युकेशन नेव्हर एंड्स. सो मी चेंबूर पर्यंत जायचं आणि माझ्यामध्ये ते कॅपॅसिटी होता, माझ्यामध्ये ते कॅपॅबिलिटी होती तिकडपर्यंत जाऊन करण्याची. शिकायचं. पण असं कितीही मुले आहेत हम्म. ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. बरोबर आहे. मला असं वाटलं की आपण एक ऑर्गनायझेशन सुरू करायला पाहिजे हम्म. आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये आम्ही फ्री एज्युकेशन इन टर्म्स ऑफ आर्ट हम्म. अँड कल्चर ते द्यायला पाहिजे. आणि ते Okay. खूप महत्वाचं आहे, हम्म. कारण की ते आता जे सेकंड लाईन लीडर्स आहेत, हा. सेकंड जनरेशन आहे, त्यांना आर्ट, इंडियन कल्चर हे शिकणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की नवीन पिढी जर हे शिकली नाही ना, तर काही वर्षानंतर डान्स, म्युझिक, इंडियन कल्चर हे काही राहणारच नाही. बरोबर, ते लुप्त होऊन जाईल. येस. आणि त्यामुळे आम्ही डिसाईड केले की वी विल स्टार्ट कला सिरी. आणि कला इज आर्ट अँड सिरी इज माय गुरुज नेम, Guru's डॉक्टर name, सिरी yes. रामा. हा. सो आय केप द नेम कला सिरी अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर. आणि थ्रू कला सिरी आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज केले, खूप प्रोग्राम्स केले. आम्ही माझं एक ऑर्गनायझेशन वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे, ग्लोबल राईट्स फाउंडेशन. ग्लोबल राईट्स फाउंडेशनचा मेन उद्देश असा आहे की आम्ही तृतीयपंथी सेक्स वर्कर महिला आहे, त्यांचा मुले, HIV बाधित मुले आणि मोठेपण आणि मायग्रेंट्स हे लोकांसाठी काम करायला पाहिजे. हा. आता हे लोकांसाठी जेव्हा आपण काम करतात ना, तर आपल्याला पैशाचं गरज आहे. बरोबर आणि आहे. पैसे येणार कुठून? हम्म. मग आम्ही काय करायचं? थ्रू कलासिरी अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर आम्ही हम्म. प्रोग्राम्स करायचे. ओके. We used to do different festivals, different programs, different events, and whatever amount we get, whatever we raise, जे पण आमचा गोळा व्हायचा, हा. that we used to use it for the cause. Alone it is very difficult, for any Correct. person, alone it is difficult. I started my journey, माझं जर्नी 1997 ला स्टार्ट केली होती, 96-97 ला. आता आय थिंक इट्स अराउंड 30 इयर्स नाव. बरोबर. हम्म. आणि जेव्हा मी सुरू केली होती तेव्हा फक्त एक योगा होती, आणि आता माझा बरोबर 100 पेक्षा जास्त योगा आहे. Wow. आणि Great. दिस इज माय अचीवमेंट, Ah, दिस of इज व्हॉट course. आय हॅव
raised. This is the contribution that I, प्रश्नच नाही yeah, एवढ्या वर्षांमधलं. yeah, yeah. मग कलेची आवड होती, भरतनाट्यम, कुचिपुडी वगैरे झालं. मग पीएचडी साठी मानसिक स्वास्थ्य, मेंटल हेल्थ हा विषय घ्यावा असं का वाटलं तुम्हाला? जेव्हा आम्ही काम सुरू केले 1997 ला, त्या टाइमला ट्रान्सजेंडर्स म्हणजे एक स्टिग्मा आज सुद्धा आहे, आहेच. कलंक, भेदभाव. ते आमचं वी आर द निग्लेक्टेड पॉप्युलेशन ऑफ द सोसायटी. आणि सोसायटीमध्ये सगळ्यात निग्लेक्टेड पॉप्युलेशन म्हणजे ट्रान्सजेंडर्स. दुर्दैवाने. हा, आणि कारण की वी आर बॉटअप लाईक दॅट. आम्हाला रेस तसा केलेले की बरोबर. ट्रान्सजेंडर्स आले की लपून ठेवतात मुलांना, है ना, आणि ट्रान्सजेंडर्स आले तर बोलतात हे बेकार लोक आहे. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन आहे. वी कॅनॉट स्टॉप पीपल बरोबर. टॉकिंग अबाउट अस, राईट. तर ऍट दॅट टाइम मला असं वाटलं की माझा कम्युनिटीसाठी काम करायला पाहिजे 97. आणि त्या टाइमला HIV जे प्रभाव होता ना, HIV इन्फेक्शनचा जे ग्रोथ होता ना, ते खूप होता ओके 97-98 ला. म्हणजे न्यू इन्फेक्शन जास्त येत होते. का? ओके. कारण की लोकांना माहित नव्हता की HIV काय आहे, आणि HIV मुळे म्हणजे लोकांना असं वाटत होतं की HIV झाला म्हणजे उद्या मी मरणार. हो, अवेअरनेस नव्हतं. अवेअरनेस नव्हता, कोणीच नव्हते सेन्सिटायझेशन, नेटवर्किंग करायला. मग त्या टाइमला आम्ही ऍट दॅट टाइम इन द इयर 97-98 आय यूज टू डू अ कॉन्डम डिस्ट्रीब्युशन. दॅट वॉज म्हणजे त्या टाइमला जेव्हा आपलं टीव्ही मध्ये निरोधचे ऍड आले ना, तर घराचे लोक टीव्ही बंद करून टाकायचं. म्हणजे अवेअरनेस त्यांना सुद्धा नाही, सोसायटीला सुद्धा नाही, पेरेंट्सला सुद्धा नसायचं. नाही. ऍट दॅट टाइम आय यूज टू डिस्ट्रीब्यूट कॉन्डम. वाय? बिकॉज मी माझ्या कम्युनिटीसाठी प्रोबोनो काम करायचे, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे की HIV नाही व्हायला पाहिजे. तर आम्ही HIVचं पॅकेट घेऊन, HIVचा किट घेऊन आणि कॉन्डम्सचं पॅकेट घेऊन आम्ही प्रत्येक रेड लाईट एरियामध्ये जायचं, प्रत्येक हॉटस्पॉटला जायचं 30 इयर्स बॅक, आणि टॉयलेट्सला जायचं आणि आम्ही कॉन्डमचं पॅकेट ठेवून निघून यायचं असं. आणि त्याच्यात मला कधीही असं वाटलं नाही की यार यू आर डुईंग अ व्हेरी डर्टी वर्क. नो, दॅट वॉज माय कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द सोसायटी. आणि तेव्हा मला असं वाटलं की कम्युनिटी, आणि ऍज पर NACO, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे, त्याचा हिसाबाने 4 टायपॉलॉजीज आहे जे HIV हाय रिस्क मध्ये आहे. HRG म्हणतात त्यांना. आणि फर्स्ट आहे ट्रान्सजेंडर्स, सेकंड आहे सेक्स वर्कर्स, थर्ड आहे मायग्रंट वर्कर्स, आणि ट्रकर्स, आणि अनेक अजून आहे. IDU इंजेक्टिंग ड्रग युजर्स आहे, ट्रकर्स आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचं. पण मी हे 4 कॅटेगरीमध्ये फोकस केली. म्हणजे ट्रान्सजेंडर्स, बिकॉज LGBT टर्म जे अम्ब्रेला आहे ते आमचंच आहे पूर्ण, आणि ट्रान्सजेंडर्स मध्ये आमचा फोकस होता. सेकंड मायग्रंट वर्कर्स, म्हणजे ते लोक जे आपला देश सोडून आपल्या इकडे आलेले आणि काम करतात. दे आर अवे फ्रॉम देअर फॅमिली, सो चान्सेस जास्त आहे, इन्फेक्शनचा चान्सेस जास्त आहे. आणि मग सेक्स वर्कर महिला आहे, सेक्स वर्कर महिला आणि त्यांचं मुले जे वैश्यवृत्तीमध्ये आहेत ते, आणि त्यांचं मुले. आणि फोर्थ असं आहे ट्रकर्स. नाही, ट्रकर्स नाही करायचं. आम्ही पीपल लिव्हिंग विथ HIV साठी करायचं, म्हणजे जे ऑलरेडी HIV इन्फेक्टेड आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप सेन्सिटायझेशन, नेटवर्किंग करायचंय, कॉन्डम डिस्ट्रीब्युशन, कॉन्डम प्रमोशन्स, हॉटस्पॉट मध्ये जाऊन आम्ही काउन्सिलिंग करायचं, नाही काउन्सिलिंग पण करायचं, 1-to-1 सेशन्स, हे सगळं घ्यायचं. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे, कारण की माझा वडील यांना एकदम सोशल वर्क हे यांचा मनात नव्हता. म्हणजे म्हणजे असं त्यांना वाटलं की नाही काहीतरी, कारण की माझी फॅमिली जर बघायला गेली तर सगळे आउट ऑफ इंडियन. माझी एक आमचे कझिन्स वगैरे सगळे US, कॅनडा, लॉस एंजल्स, आणि माझ्या फॅमिलीला असं, माझ्या पप्पाला असं वाटलं की ही पण काय एज्युकेशन करून ही पण बाहेर जाणार. पण मला कधीही छंद नव्हती की आपण आउट ऑफ इंडियाला जाऊन आपलं काम करायला पाहिजे, कारण की आपण इकडे शिकलेले. महाराष्ट्राने मला खूप काही दिलेले. महाराष्ट्राने मला रिस्पेक्ट दिली, एज्युकेशन दिला, सपोर्ट दिली, है ना, राहायचा एक प्रॉपर रिस्पेक्ट आणि एक डिग्निटी भरलेली लाईफ दिली. तर व्हॉट एव्हर आय एम डुईंग, व्हॉट एव्हर आय हॅव लर्न्ड, आय हॅव टू कॉन्ट्रीब्युट मायसेल्फ टू द सोसायटी. आय एम ट्रान्स ही इनिशिएटिव्ह पण नाही, आय एम ट्रान्स इज अ रिसेंट इनिशिएटिव्ह. आय टेल यू हाऊ इट वर्क्स, हाऊ इट केम. आणि त्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, मी पोस्ट ग्रॅज्युएशन पण केली, आणि आर्ट मध्ये पण केली, टुरिझम मॅनेजमेंट मध्ये पण PG केली. तर शिक्षण
भरपूर आहे. आता मी रिसेंटली माझ्या मम्मीला बोलत होती, मम्मी मला आहे ना असं वाटतं की LLB करायला पाहिजे. Okay. तर आता ऍडमिशन चालू होतं एंट्रन्स एक्झाम CETचं. तर माझी मम्मी बोलते, बेटा तू PhD करून पण आम्हाला काही उपयोग नाही. तुझं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण समाजासाठी पण आहे. बाकीच्यांना उपयोग आहे बाकी लोकांना तर तू मला कशाला विचारते, तुला शिकायचं असेल तर तू शिक, काही प्रॉब्लेम नाही. आणि एज्युकेशन साठी ऑलवेज माय फॅमिली इज व्हेरी ओपन. वी हॅव ऑल एज्युकेटेड पीपल इन अवर फॅमिली. तर मला असं वाटलं की PhD साठी तयारी करायला पाहिजे. आणि मग मी माझा फर्स्ट थिसिस जे सब्जेक्ट होता ते होता ऑपरेशन मॅनेजमेंट अँड कॉर्पोरेट ट्रेनिंग. हम्म. आणि त्यासाठी मी आपलं थिसिस बनवणं सुरू केलं. आणि त्यानंतर मला असं वाटलं, वाय कांट आय कंपाईल. वेन आय स्टार्टेड वर्किंग विथ द कम्युनिटी, मला असं वाटलं कम्युनिटीसाठी काम करते, मग मला ऑपरेशन्स मॅनेजमेंट कॉर्पोरेट ट्रेनिंग कुठे काम येणार आहे. लाईक दॅट आय कॅन्सल्ड दॅट ऍडमिशन. आय अगेन टुक इट. I wasted my 2 years, and then I cancelled it, and again I started my new research work on mental health. Why mental health? Because आमच्या समाजाचे जे लोक आहेत, ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे जे लोक आहेत, ते लोक खूप स्टिग्मा, खूप डिस्क्रिमिनेशन, खूप व्हायलन्स ते फेस करून आलेले लोक आहेत. बरोबर. आणि त्यांना काय सपोर्ट नाही. म्हणजे ते घरातून पळून येतात किंवा त्यांना घरातून हाकलून टाकतात, किंवा घरातले लोक प्रेमाने बोलतात, बाई तू असं असेल ना तर तुझ्या बहिणीला लग्न नाही येणार है ना, तुझा भावाला लग्न नाही येणार. आणि हे सगळे इमोशनल ट्रान्सजेंडर काय सोडून येतात. आता ते आल्यानंतर त्यांच्या जी मेंटॅलिटी असतात, त्यांचे जे थॉट्स असतात ते खूप डिफरंट असतात. म्हणजे त्यांना असं कधी कधी असं वाटतं की मी सुसाईड करू, किंवा खूप आमचं कम्युनिटीचं लोक आहे ते एक वडापावसाठी सेक्स वर्क करतात. बापरे. तर हे सगळे आम्ही मनात ठेवले आणि मला असं वाटलं की लेट्स फोकस ऑन द मेंटल हेल्थ ऑफ द कम्युनिटी. मग मेंटल हेल्थ म्हणजे मग आता मी जे आर्ट शिकली आहे, जे मी MFA केली, त्याचं काय करायचं. मला असं वाटलंय लेट्स कंपाईल बोथ टुगेदर. सो मोस्ट ऑफ द पीपल pronounce it in a different way. They says, I have done PhD in mental health. No, the thesis is different. Mental health through movement therapy. So any movement in your body, any movement in yourself will bring changes in your mental health. So I have compiled this mental health and the movement therapy. Whatever I have learned, I compiled it and I made it. Wow. And like that, I became the first trans woman of India to do PhD in mental health through movement therapy. थ्रू मोमेंट थेरपी आहे ना, ते लोक विसरून जातात. ऍक्च्युली नाही, पण ग्रेट. आणि आज आम्ही तुमच्याशी बोलतोय अगदीच डिटेल मध्ये, तर आम्ही सुद्धा प्राऊडच फील करतो. थँक्यू सो मच. आपण तुम्ही मला सांगणार होता की आय एम ट्रान्स या इनिशिएटिव्ह बद्दल. तर हे इनिशिएटिव्ह फक्त ट्रान्सजेंडर साठी आहे आणि काय काम करतं म्हणजे? आय एम ट्रान्स इनिशिएटिव्ह आहे ना, त्याच्यात आम्ही आमच्या कम्युनिटीला विजिबिलिटी द्यायचा प्रयत्न करतोय. ओके. जसं तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली इकडे येऊन माझं काम लोकांपर्यंत रीच आउट करायला, तसंच आम्ही ऑपॉर्च्युनिटी देते आमच्या समाजाच्या लोक ज्यांनी जे आर्टिस्टिक्स आहे, जे आर्टिस्ट आहे, ज्यांच्याकडे काही स्किल असेल, जे who can become a very good trainer, who can become a very good counselor. We try to give them skill development programs. We try to connect them with skill development programs. When if she is good in cooking, we help them to get into some master chef programs or some cooking program. She is good with beauty parlor. We try to set her with good Javed Habib kind of people. तशी ऑपॉर्च्युनिटी लॅकमे ऑपॉर्च्युनिटी तसं आम्ही देतात. तर आय एम ट्रान्स इनिशिएटिव्ह म्हणजे हे नावाचा उद्देश पण असा आहे ना की आय एम ट्रान्स, यू विल हॅव टू व्हेरी प्राऊडली से विदाउट हेजिटेटिंग. बिकॉज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सोसायटी एक्सेप्ट करायला पाहिजे, तर तुम्हाला स्वतः पहिले एक्सेप्ट करायला पाहिजे. स्वतःला एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यू विल हॅव टू एक्सेप्ट युअर सेल्फ फर्स्ट, देन ओनली. अदरवाइज बाय हाऊ कॅन यू एक्सपेक्ट सोसायटी टू एक्सेप्ट यू? सो यू विल हॅव टू एक्सेप्ट युअर सेल्फ फर्स्ट अँड देन द सोसायटी. सो आय एम ट्रान्स इज अन इनिशिएटिव्ह विच लाउडली सेज दॅट आय एम ट्रान्स, अँड आय कॅन डू एनिथिंग. म्हणजे तुम्ही आमच्या समाजात लोकांना बघितले असेल, खूप टॅलेंटेड लोक आहे आमच्या समाजात. म्हणजे त्यांना फक्त तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी द्यायचं वेळ आहे. वेन इट कम्स टू डान्सिंग, वेन इट कम्स टू म्युझिक, वेन इट कम्स टू
गुड टॉक शो वेन इट कम्स टू मेकअप अँड हेअरस्टाईल, बरोबर. पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये अर्धा आमचंच लोक भरलेले है ना. तर ऑपॉर्च्युनिटी फक्त भेटत नाही. ऑपॉर्च्युनिटी भेटले ना तर लोक खूप काही करू शकते. लोक आज सुद्धा खूप हम्म. कॉर्पोरेट्स माझ्याकडे येतात आणि ते सांगतात तुमच्या समाजाला आम्हाला शिक्षण द्यायचंय, हो तो लेट देम कम्प्लीट द एज्युकेशन. माझं असं म्हणणं आहे त्यांना की आता शिक्षण घ्यायचा वेळ गेला. हम्म. म्हणजे इफ शी इज 40-45 अँड यू आर आस्किंग हर टू राईट 10th स्टँडर्ड एक्झाम, इट्स अनफेअर ना. बरोबर आता तुम्ही काहीतरी स्किल डेव्हलपमेंट द्या त्यांना, हम्म. किंवा त्यांना काय ऑपॉर्च्युनिटी द्या, ते तुमचं ऑफिसमध्ये बरोबर है ना, ऍडमिन किंवा हम्म. ज्याचं जास्त एज्युकेशन लागत नाही हम्म. है ना, हाऊसकीपिंग किंवा तसं बरोबर. ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही दिले ना तर इट इज लाईक दे आर ऑल्सो गेटिंग ऑपॉर्च्युनिटी, दे आर ऑल्सो गेटिंग चान्स टू ब्रिंग विजिबिलिटी इन द सोसायटी. म्हणजे आय एम ट्रान्समुळे जेवढे ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांना एक चांगली एक संधी मिळते असं आपल्याला संधी म्हणता येईल. भेटते, संधी बरोबर. भेटते. आमचं ग्लोबल राईट्स फाउंडेशन म्हणून जो संस्था आहे हा, त्याचा अंडरमध्ये आहे सगळं. ओके ओके. म्हणजे मग ग्लोबल राईट्स फाउंडेशन खूप खूप जास्त काम आहे त्याचं. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की त्याच्या अंडर हे येतं, तर ग्लोबल राईट्स फाउंडेशनचं काम इतकं जास्त असताना त्यातले काही काही माइलस्टोन्स आम्हाला ऐकायला आवडतील. जसं आता तुम्ही हे सांगत होतात की आय एम ट्रान्स हा एक भाग झाला त्याचा, तसं आणखी बरंच काही काही आहे. म्हणजे बघायला गेले तर ग्लोबल राईट्स फाउंडेशन एक अम्ब्रेला आहे आणि हम्म. त्याच्या खाली आम्हाला खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत. ओके. लाईक फॉर एक्झाम्पल वी हॅव अ प्रोजेक्ट कॉल ललिता भवन. हम्म. ललिता भवन जे आहे ना हे आमचं कम्युनिटी किचन आहे. हे आम्ही 2014 ला सुरू केलं ओके. आणि 2014 जेव्हा आम्ही सुरू केले होते तेव्हा आम्हाला असं वाटलं की वी कॅनॉट स्टॉप हंगर. हम्म. तुम्ही ऑनलाईन बघितलं असेल किंवा सोशल मीडियामध्ये बघितलं असेल की लोक बोलतात की आम्ही झिरो हंगर करेल, झिरो हंगर करेल. हा. मॅडम, झिरो हंगर कधी होणारच नाही. भारतात काय कुठे पण झिरो हंगर होणार नाही. बट व्हॉट वी कॅन डू इज लाईक वी कॅन ब्रिंग सम कंट्रोल इन हंगर. हम्म. आम्ही काय कंट्रोल आणू शकते त्याच्यात, पण Okay. आम्ही झिरो नाही करू शकते है ना. बरोबर. तो तसं आम्ही डिसाईड केले की वी विल स्टार्ट अ कम्युनिटी किचन. पण एक म्हणजे असं ट्रान्सजेंडर साठी काम करत होतात किंवा कलेसाठी म्हणून काम करत होतात, मग भूक ही एक प्राथमिक गरज आहे आपली तसं बघायला गेलं तर. तर त्याच्याकडे तुमचं लक्ष कसं वळलं? मॅडम, मी काम करायला सुरू केली. सी आय वॉज डुईंग, आय एम अ परफॉर्मिंग आर्टिस्ट सिन्स चाइल्डहुड है ना. बट वेन आय स्टार्टेड वर्किंग फॉर माय कम्युनिटी, जेव्हा मी माझ्या कम्युनिटीमध्ये एंटर केली, कम्युनिटीमध्ये डीप मध्ये गेली, जेव्हा मला दिसलं की कम्युनिटीला असं असं चॅलेंज आहे, कम्युनिटीला असं असं डिस्क्रिमिनेशन कम्युनिटी फेस करते. एव्हरी डे द कम्युनिटी इज गेटिंग डिस्क्रिमिनेटेड. कम्युनिटी इज गेटिंग रेप्ड in each and every corner of the life. Oh. So he is raped by the society, he is raped by the system, he is raped by the family torture. So I'm using a term rape because rape म्हणजे उसको कहीं का नहीं रखा, ऐसा हालत हो गई. तो हमारे कम्युनिटी को हर वो मुकाम पे तकलीफ हुई है. और जेव्हा मी बघितले की आमचं कम्युनिटीसाठी काम करायला पाहिजे आणि माझं जे आर्ट आहे, माझं स्किल जे आहे ना, त्याला वापरून आपण काहीतरी करू शकतो. स्किल आर्ट इज आय एम व्हेरी मच स्टुडियस अँड डिवोटेड टुवर्ड्स द आर्ट ऑफ डान्सिंग. सो आय कॅनॉट लिव्ह इट. इवन टुडे आय डान्स, एव्हरी डे आय परफॉर्म. ललिता भवन जे आहे आमचं कम्युनिटी किचन आहे. आमचं कम्युनिटी किचनचं खासियत असं आहे ना की कम्युनिटी किचन मध्ये रोजचं 350 लोकांना फ्री जेवण जातं. आणि हे जेवण जातात कुठे? अच्छा, सुरू कसं होतं? जेवण बनवणारे ट्रान्सजेंडर्स, सेक्स वर्कर महिला आहे, हू एक्झिटेड प्रॉस्टिट्यूशन, जे आता वेश्यवृत्ती करत नाही. आता ते म्हातारे झाले, त्यांच्याकडे कोणीच नाही बघायला, मुले नाही, त्यांना माहित नाही त्यांचं घर कुठे आहे, त्यांना हस्बंड नाही, काय नाही. ते लोक आता काय करायचे? ते लोक आयुष्य तर काढायचेच आहे ना. तर दीज पीपल वर्क इन अवर किचन. आणि ट्रान्सजेंडर्स आणि सेक्स वर्कर महिला आपल्या किचन मध्ये काम करतात आणि जे जेवण बनतात that goes to our beneficiaries who are again transgenders, sex workers, people living with HIV, rag pickers, and school children. Okay. So we are trying to get our community and sex worker community into mainstream by giving them employment opportunity. त्यांना आम्ही employment opportunity देऊन आमचा प्रयत्न असा आहे की त्यांना आम्ही मेनस्ट्रीम मध्ये आणायला पाहिजे. आणि at the same time we are trying to control hunger by giving a bit from our end. So that's how the Lalita Bhavan Community Kitchen works. We have a program called Atma Samman. Atma Samman project मध्ये आम्ही कम्प्युटर्स, ब्युटी पार्लर, टेलरिंग
कम्प्युटर ब्युटी पार्लर, टेलरिंग आणि मेंटल हेल्थ काउन्सिलिंग याचं ओके, सर्व्हिसेस, स्किल based डेव्हलपमेंट सगळं. आम्ही मुलांना हम्म. शिकवतात आणि त्याच्यात पण आमचं बेनिफिशरी ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर, हम्म. मायग्रंट वर्कर्स, दिस आर आवर बेनिफिशरीज. थर्ड आहे ललिता भवन अंत अस्ती प्रारंभ आणि हे आहे आमचं शेल्टर होम आणि आमचं शेल्टर होम खूप युनिक शेल्टर होम आहे. हम्म. जेव्हा मला असं माहित पडलं की लोकांना ट्रान्सजेंडर्स शेल्टर होमसाठी त्यांच्या जागा रेंटमध्ये द्यायचं नाहीये, ओ. जेव्हा मला माहित पडलं की त्यांना असं भीती आहे की ट्रान्सजेंडर्सला आम्ही शेल्टर होम बनवण्यासाठी जर आमचं जागा रेंटवर दिले हम्म. तर कदाचित त्याचा दुरुपयोग होऊ शकते अच्छा. किंवा हे लोक निघणार नाही ओके. किंवा हे लोक ताळी वाजून हे लोक हम्म. हंगामा करेल. सो दे आर ऑल्सो नॉट रॉंग. तो मी दृष्टिकोन त्यांचा तसा तयार मी सोसायटीला झालेला. पण तसं बोलणार बरोबर. नाही काय, कारण की दिस इज द बिटर पास्ट एक्सपिरियन्स दॅट दे हम्म. हॅड अँड नाव इट इज कमिंग आउट लाईक दिस. दॅट्स फाईन. देन आय रिअलाइज की नाही, पण मग आमच्या समाजाचा लोक जाणार कुठे? बरोबर. हम्म. आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण स्वतःचं घर बनवू अच्छा. जे मुव्हेबल असतील. ओके. Like that, I made a very unique shelter home which is made up of shipping container. ओ. शिपिंग कंटेनर मध्ये मी 3 शिपिंग कंटेनर घेतली आणि 3 शिपिंग कंटेनर मध्ये घेण्यासाठी कंटेनर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, पण पूर्ण फर्निश कंटेनर आहे. त्याच्या अरे वा. आतमध्ये बेड आहे, किचन आहे, टॉयलेट्स आहे, एव्हरीथिंग. आणि एक कंटेनर मध्ये माझा 5 ते 10 लोक राहू शकते आणि Oh. बंक बेड्स आहे, एव्हरीथिंग. वाव. आणि ते कंटेनर घेण्यासाठी परत हम्म. गुड ऍक्टिव्हिस्ट माझा मेंटर आहे नीता मॅडम, त्यांचं आणि खूप चांगलं लोक ज्यांना असं हम्म. वाटले की नाही करायला आम्ही पाहिजे. डॉक्टर योगाला सपोर्ट करायला पाहिजे, तसं लोक पुढे आले आणि दे हॅव स्पॉन्सर्ड अस सम कंटेनर्स. वाव. आणि तसं मी म्हणली भारतातली पहिली हम्म. मॉड्युलर शेल्टर होम. शिपिंग कंटेनर शेल्टर होमचा डायरेक्टर योगा नंब्यार म्हणून. Wow. आणि तसं मी शेल्टर होम स्टार्ट केले आणि मला खूप आनंद वाटते. जे मुलांना घरातून काढून टाकतात, जे लोक हम्म. पळून येतात, त्यांना आम्ही इकडे राहायला ऑपॉर्च्युनिटी देतात. 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष मुले राहतात आणि त्यानंतर ते स्किल शिकतात आणि त्यानंतर जॉब करायला जातात. हम्म. आणि 3 महिने 4 महिने जॉब केल्यानंतर जे सॅलरी येतात ते डिपॉझिट देऊन त्यांना घर घेऊन देतात अरे वा. आणि तुम्ही रेंटने राहा. आणि जेव्हा ते जाईल न्यू घरात, आम्ही बेड आणि पूर्ण सेटअप त्यांना अरे देतो. वा. ते आमचं एक अंतस्ती प्रारंभचा एक कॉन्ट्रीब्युशन आहे, ते शेल्टर होम झाला. आणि तिसरा आय एम ट्रान्स इनिशिएटिव्ह, एज आय Oh. टोल्ड यू, कलासिरी अकॅडमी हॅव टोल्ड यू. अँड आमचा एक प्रोग्राम आहे सुरक्षा. अच्छा. हे सुरक्षा प्रोग्राम आहे, खूप युनिक प्रोग्राम आहे. हम्म. अजूनही कुठल्याही गव्हर्नमेंटने असं इनिशिएटिव्ह घेतलेले नाही की काय करायचंय प्रोग्रामचं हम्म. आणि कसा डेटा गॅदर करायचा. ही इनिशिएटिव्ह माझी मेंटर आहे हम्म. तर मॅडम, त्यांनी मी आणि त्यांचं खूप काय सपोर्टिंग पीपल आहेत, ते लोकांनी सगळ्यांनी मिळून हे इनिशिएटिव्ह सुरू करायचा प्रयत्न केले. ह्याचात आम्ही प्रयत्न करतोय हे जाणून घ्यायचं की भारतात हम्म. किती ट्रान्सजेंडर्स आहे, अच्छा. त्यांना घर नाही राहायला, हो. त्यांना एक टाइम खायचं जेवण नाही हम्म. आणि न्यूट्रिशन, आणि त्यांना हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड होत नाही. म्हणजे डॉक्टर्स हम्म. हात लावायला तयार नाही. ओ. किन्नरे तू हात नाही लावू शकते. शेल्टर म्हणजे किन्नरे तुला घरासाठी जागा देऊ नाही शकत आम्ही. हम्म. का? हम्म. नाही. आणि जर देत असेल तर दुसऱ्या 4,000 आहे तर तू 8,000 दे. अरे बापरे. तर असं किती आहे ऑल इंडिया, ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर आम्ही खूप रिसर्च स्टेट्स आणि मग तिकडचं स्टेक होल्डर बरोबर आम्ही स्टेक होल्डर इंटरव्ह्यू केली. म्हणजे आमचा प्रोजेक्ट अजूनही चालू आहे. हे प्रोजेक्ट संपल्यानंतर आपल्याकडे एक मोठा डेटाबेस असणार आहे. बरोबर. ऑल स्टेट्सचा, ऑलमोस्ट ऑल स्टेट्स हॅव कवर्ड. मोठा डेटाबेस असणार आहे, कारण की गव्हर्नमेंट आता काय बोलतंय, आम्हाला माहितच नाही काय डेटाबेस आहे, आम्हाला माहितच नाही ट्रान्सजेंडर्स काय. आता रिसेंट एक बिल आलेलं आहे, मी त्याबिलकडे ट्रान्स बिल. ट्रान्स बिल त्याच्यात कारण की 2014 मध्ये नालसा जजमेंट पास झाले होते. त्याच्यात खूप काही लिहिलेले होते, ट्रान्सजेंडर इक्वालिटी, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हाऊसिंग, हे ते व्हिजिबिलिटी सगळे. 2019 ला ट्रान्सजेंडर बिल आला, ऍक्ट आली. त्यानंतर त्यांना असं वाटलं की आता काहीतरी होईल है ना, आम्हाला आमच्या समाजाला वाटला चेंज येईल. त्यानंतर लोकांना एम्प्लॉयमेंट थोडाफार भेटायला लागलं. काही लोक गव्हर्नमेंट मध्ये पण लागलं, पद्मश्री अवॉर्डीज पण झाले खूप. पण त्यानंतर आता अचानक माहिती आहे गव्हर्नमेंटला काय झालेलं आहे. गव्हर्नमेंट बोलते की किन्नर
हिजडा, आरावली, जोगती हे लोक ट्रान्स आहे, बाकी ट्रान्स नाही. मग आमच्या समाजात हो ट्रान्स वुमेन आहे, आमच्या समाजात ट्रान्स मॅन आहे, आमच्या समाजात नॉन बायनरी आहे. हे लोक कुठे जाणार? हे नॉलेज नसल्यामुळे कदाचित असेल. सेन्सिटायझेशन नाही अवेअर. म्हणजे हम्म. जे लोक पार्लिमेंटमध्ये बसलेले आहेत, जे लोक गव्हर्नमेंटमध्ये बसलेले आहेत, हम्म. ते स्वतःही सेन्सिटाईज नाही. ते हम्म. लोकांना LGBTQI काय माहित नाही. बरोबर. आणि ते लोक जर डिसिशन, आणि त्यांचा सर्वात मोठं दुःख देणारे वाक्य असं होता की जर तुम्हाला तुम्ही ट्रान्सजेंडर म्हणजे तुम्हाला सर्वांना एक मेडिकल बोर्ड थ्रू जावे लागेल, ओके. जिकडे तुमचा तपासणी होईल ओ आणि तपासणी झाल्यानंतर आम्ही डिसाइड करेल की तुम्ही ट्रान्सजेंडर आहे का नाही. सर्टिफिकेट वी डोंट वॉन्ट दॅट सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही तपास करून आम्हाला सांगणार आहे की आम्ही ट्रान्सजेंडर आहे का नाही. ओके. मग सर्व पुरुषांना पाठवा पार्लिमेंटमध्ये बसलेले, सर्व महिलांना पाठवा पार्लिमेंटमध्ये बसलेले. म्हणजे तुम्हाला आमचा क्लोथ ओपन करून बघायचं आहे की आम्ही काय आहे, आम्ही ट्रान्सजेंडर आहे का नाही. हू गेव यू ऑथॉरिटी है ना. म्हणजे तुम्ही नालसा जजमेंट जे आहे ना त्याला लात मारून टाकले करून. आपले एवढा ऍक्टिव्हिस्ट आहे, एवढं लोक आहे, कुणाशीच कन्सल्ट केलेलं नाही. जेव्हा आपण आदिवासी समाजाबद्दल बोलतात तर आदिवासी रिप्रेझेंटेटिव्ह आहे कुठे? पार्लिमेंटमध्ये, अपर हाऊस, लोअर हाऊसमध्ये. जेव्हा आम्ही जैविक कम्युनिटी बद्दल बोलतात तर त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. जेव्हा आम्ही फिमेल बद्दल बोलतात, महिला अधिकार, तर महिला रिप्रेझेंटेटिव्ह आहे, पुरुष रिप्रेझेंटेटिव्ह सगळे आहे. जे जे आपले कॅटेगरीज आहे ते. आणि ट्रान्सजेंडर्सचा रिप्रेझेंटेटिव्ह नाही. आणि हे लोकांनी ना विचारता ते लोक डिसिजन घेतले की ट्रान्सजेंडर्स बिल ऍक्ट आले, त्यांचा कपडा काढून त्यांना बघावे लागेल की ट्रान्सजेंडर आहे का नाही. इट्स अ व्हेरी यू आर नॉट ओनली डिस्क्रिमिनेटिंग मी बाय माय जेंडर, but looking into my pant, you are also discriminating me mentally. And humiliation, Of course, yes. So we are all against that. There are many petitions which went to president, but we are waiting for the result to come. Okay. Yeah. नाही तसं म्हणायला गेलं तर खूपच चॅलेंजिंग आहेत अनेक गोष्टी अजूनही ट्रान्सजेंडर खूप चॅलेंजिंग. मॅडम तुम्हाला काय सांगू, ट्रान्स वुमेन त्यांना ट्रान्स हिजडा कॅटेगरीमध्ये घ्या, तुम्ही जे कॅटेगरीमध्ये तुम्हाला घ्यायचं घ्या. ट्रान्स मॅन मुलांचं काय? ओके. त्यांना सुद्धा डिस्क्रिमिनेट केलेले. ते मुले कुठे जाणार? म्हणजे न्यू पिढी येते, ते लोक कुठे जाणार? म्हणजे स्वतःचा आयडेंटिटी घेऊन आपण राहू नाही शकत असं झालंय ना. तो इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग सिच्युएशन. अँड आय डोंट नो की गव्हर्नमेंटला का असं वाटलं अचानक करायला. नो इंटिमेशन. गव्हर्नमेंटमध्ये खूप काम आहे करायला. मग तुम्हाला असं कधी वाटलं का की समाजात तर आपण काम करतोय, पण हे सगळे मुद्दे मांडण्यासाठी किंवा आपल्या कम्युनिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी कधी राजकारणात जावं? जे तुम्ही म्हणताय की प्रतिनिधित्व नाहीये, तर मग प्रतिनिधित्व करावं असं कधी वाटलं का तुम्ही? मॅडम मला ना पॉलिटिक्सचं पी पण येत नाही. आय एम व्हेरी 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 फार फ्रॉम पॉलिटिक्स. बट येस, जर मला असं वाटलं कधी की माझ्या समाजासाठी मला हे त्रिशूल घ्यायला पाहिजे, तर डेफिनेटली आय विल थिंक ऑफ गोइंग फॉर इट. After doing a complete study about politics, I'll definitely think of doing it for my community, because हे खूप जुना परंपरा आहे. ट्रान्सजेंडर परंपरा इज व्हेरी ओल्ड परंपरा. आम्हाला भगवान श्रीरामनी दिलेले आमचा आशीर्वाद आहे है ना. आमचा जे जिकर आहे ते सगळीकडे केलेलं आहे. भगवद्गीतामध्ये आहे, कुराणमध्ये आहे, बायबलमध्ये आहे, सगळीकडे आमचं उच्चारण आहे. अर्धनारेश्वर होऊ द्या, मोहिनी असू द्या, शिखंड, सगळीकडे. तुम्ही अचानक एक दिवस येईल आणि बोलेल की ट्रान्सजेंडर नावाचं काय आहेच नाही, आणि तुम्हाला जर साबित करायचं असेल की तुम्ही ट्रान्सजेंडर आहे, तुम्हाला मेडिकल बोर्डमध्ये, दिस इज अ बुलशिट. Government has got 100 of other things to do. They are trying to divert the topic. You have 100 of other things to do. Rape is happening. There are dowry cases. There is lack of employment. Poverty आहे, cleanliness नाही, गटर आहे है ना. बरं काय तुम्हाला फिरून इकडून तिकडून फिरून सगळं ट्रान्सजेंडरचा घागरामध्येच यायचंय, तर वी आर रेडी टू कम ऑन स्ट्रीट ओपन. तुम्हाला असं वाटतं ना मेडिकल बोर्डचं गरज नाही, एक माणसाला तपास करू नका, आम्ही येईल रोडवर. दॅट इज द ओनली थिंग विच इज लेफ्ट टू डू. सो पीपल आर गेटिंग मेंटली डिस्टर्ब थ्रू दिस. बट लेट्स सी. कारण की भगवान रामने दिलेले वरदान आहे, तर तेच आम्हाला वाचवेल. तुम्ही आणि बरेच जण आहेत जे इनिशिएटिव्ह घेऊन ट्रान्सजेंडर साठी बरंचसं काम करतात. तर काही जणांची बरीचशी नावं झालेली आहेत. तर तुम्ही इथून पुढे 10 वर्षांमध्ये तुम्हाला स्वतःला कुठे पाहता?
नाही मॅडम, मी नावासाठी नाही काम करते. कारण की आता 30 वर्षात मला काय, माझ्या पाठीमागे आलेले लोक आज खूप काय करून बरोबर. बसलेले. नो, यू हॅव टू बी, रिअल वर्क इज ऑलवेज सायलेंट. यू कॅनॉट हे नगरसेवकासारखं जाईल की ना 500 रुपयाचा किट देईल आणि 500 फोटो काढेल. या, वी डोंट हॅव टू डू ऑल दिस थिंग्स. यू आर वर्किंग फॉर द कम्युनिटी, वर्क फॉर द कम्युनिटी, गिव्ह युअर टाइम to बरोबर. the community, understand the community, do activities for the community, हम्म. let community, because माझी कम्युनिटी आणि बरोबर. हे माझी कम्युनिटी उद्या जाऊन संपायला बरोबर. नाही Vanish पाहिजे. नाही यु नो, व्हायला पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हम्म. म्हणून आमचे जे सेकंड लाईन लीडर्स जे आहेत त्यांना हम्म. पण आम्ही ट्रेन करते की तुम्ही एज्युकेशन करा, हम्म. तुम्ही पुढे जा. आणि शिकलेले लोक भरपूर आहे आमच्या बरोबर. समाजात. हा, हम्म. ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. तुम्ही एक पहचान पत्र सुद्धा मला वाटतं डिस्ट्रीब्युट करण्याच्या दृष्टीने इनिशिएटिव्ह घेतला होता ना, ओळख देण्यासाठी म्हणून ते कार्ड डिस्ट्रीब्युट केले होते. या ते पहचानपत्र माझ्याकडून नव्हता. हा. ते ऍक्च्युली मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट Okay. त्यांच्याकडून ट्रान्सजेंडर्सला ट्रान्सजेंडर आयडेंटिटी कार्ड आणि सर्टिफिकेट द्यायला पाहिजे, हे मॅन्डेटरी झालं होतं. ओके. आणि त्याच्यासाठी ते लोकांनी एव्हरी स्टेटमध्ये नोडल ऑर्गनायझेशन आयडेंटिफाय केले होते डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये. आणि डिस्ट्रिक्ट तृतीयपंथी तक्रार निवारण समितीमध्ये मी आहे. आणि रिसेंटली एक वर्ष झाले, हम्म. नाही झालंय, 1 वर्ष झाले, मी तृतीयपंथी वेलफेअर बोर्ड, ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र स्टेटमध्ये आलेली. ओके. आणि थ्रू आवर वर्क, थ्रू आवर इनिशिएटिव्ह, वी गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू मेक द ट्रान्सजेंडर आयडी कार्ड अँड डिस्ट्रीब्यूट इट हम्म. टू द पीपल. अँड वी आर डुईंग इट. एव्हरीबडी कॅन डू इट. सगळे करू शकते, पण वी आर द नोडल ऑर्गनायझेशन, सो वी आर डुईंग इट. आता इतक्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे ग्लोबल राईट्स फाउंडेशनच्या अंडर इतक्या सगळ्या गोष्टी होतात. ट्रान्सजेंडर्सच्या राईट्ससाठी म्हणून तुम्ही बऱ्यापैकी झगडत आहात. मग इतकं सगळं 30 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सक्सेसफुल झालात, किंवा सक्सेसची तुमची डेफिनेशन काय? मॅडम, मला आहे ना 2014 मध्ये असं वाटलं की कुठेतरी आम्हाला हम्म. मी सक्सेस झालेले आहे आणि आमच्या समाजाला एक विजिबिलिटी भेटलेली आहे. हम्म. आमच्या समाजाला संधी भेटणार, कारण की आमच्या समाजातून मेयर आलं, आमच्या समाजातून पद्मश्री आलंय, आमच्या बरोबर. समाजातून वर्ल्ड फर्स्ट, इंडियाज फर्स्ट ट्रान्सजेंडर लोक अदालत जज आली है ना. मी फर्स्ट ट्रान्सजेंडर पर्सन टू डू पीएचडी. PhD. म्हणजे असं खूप लोक आले. आणि आता हे जे बिल आले ना, हम्म. त्याच्यानंतर मला असं वाटतं की वी आर अगेन गोइंग बॅक. वी आर अगेन गोइंग 20 years बॅक, है ना. असं थोडंसं वाटतं की pinch होतं ब्रिटिश, की- ऑफकोर्स येस. हम्म. कारण की आमचं पूर्ण हे जे मेहनत आहे ते पाणीत पडलं ना, हम्म. त्याच्यावर पाणी पडलं. तर इट्स, पण आम्हाला वी हॅव अ गुड कॉन्फिडन्स की सक्सेस होईल. एवढ्या वर्षांच्या कामानंतर हा कॉन्फिडन्स नक्कीच असणार. कॉन्फिडन्स आहे, 100% तात्पुरता असणार. कॉन्फिडन्स आहे. पण मला हे समजत नाही गव्हर्नमेंटला काय प्रॉब्लेम आहे. अचानक त्यांना काय झालं की हे लोकांनी बिल आणलं, बट दॅट इज फाईन. इट्स नॉट अबाउट कन्व्हिन्सिंग, बट डेफिनेटली वी विल डेफिनेटली नॉट गोइंग टू. आता तुम्ही आम्हाला मान्यता द्या किंवा नाही द्या, ट्रान्सजेंडर्स आहे, एक्झिस्ट तर करणारच. एक्झिस्ट तर आहे ना. आम्ही पण सोसायटी, तुम्ही जेवढा हवा खातात बरोबर आहे. तेवढंच आम्ही पण खातात, हो, हो. है ना. तुम्ही लोक जेवढं पाणी पितात तेवढा आम्हाला सामान्य अधिकार आहे. बरोबर. यू कॅनॉट जज अस बेस्ड ऑन आवर जेंडर आयडेंटिटी. बरं. एक महत्वाचा प्रश्न, इतकं सगळं काम केल्यानंतर जे काही नाव झालेलं असेल, तुम्हाला असं वाटतं का की, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की नावात काय आहे? नावात काय आहे म्हणजे नावात भरपूर आहे, खूप काही आहे. आज माझ्या कम्युनिटीचे लोक जेव्हा मार्केटमध्ये जातात हम्म. भीक मागायला किंवा आपण बोलू शकते काय वस्तू घ्यायला, हम्म. तर आजही लोक गदय नाही है जाओ, ओ. ए चल चल निकल. हम्म. आणि जेव्हा ते बोलतात ना हम योगा गुरु के घर से आए, हम हमारे योगा गुरु के आश्रम में रहते, हा. तो दे गेट दॅट रिस्पेक्ट. ग्रेट. आणि नावात हे आहे, हे आहे, प्रश्नच नाही. you have to make your name so that through your name other people will get benefited. Yes, she's from this person's Fantastic. academy or she's from this person's shelter home. So it's very important to make name and good name. Of course. So people, who disrespect you, people who dislike you, just ignore. You have to focus on your destination. You have to focus on your goals. आणि लोक स्वतःही तुमच्याकडे येईल. बरोबर. म्हणून नाव खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला वाटतं ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये हे
डॉक्टर योगा नांबियार हे नाव तर खूपच महत्वाचं असं ठरलं असं मी म्हणेन. असं काही नाही मॅडम, माझं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं माझ्या आहे ना, प्रश्नच नाही. 30 समाजासाठी. वर्षांचं काम आय आहे. टेल यू वन स्टोरी. एक जंगल होता, खूप मोठं जंगल. त्या जंगलात जोरात आग लागली आणि आग जे आहे ना एवढं जोरात लागली ना की तिकडचा पूर्ण प्राणी सगळे प्राणी जळायला सुरू झाले आणि मोठे मोठे झाड होते ते जळायला सुरू झाले आणि खूप प्राणी लोक बाहेर येऊन बसले आणि ते लोक बघत होते की एक छोटीशी स्पॅरो चिमणी ती जात होती नदीत, तिकडून तिचे चोच मध्ये थोडंसं पाणी घेऊन येत होती आणि टाकत होती आणि ती परत गेली. असं दिवसभर राहिली, दिवसभर संध्याकाळ होईपर्यंत केली. संध्याकाळी ती खाली पडली आणि दुसरे जे अॅनिमल्स होते ते लोक त्याच्यावर हसायला सुरू झाले की तू का अशी करते, कारण की तुझा हे टाकण्यामुळे काय ते लागलेले आग जे आहे ते बंद होणार नाही. तर ती बोलते मला माहितीये माझं हे टाकण्यामुळे आग बंद नाही होणार, पण हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आय एम डुईंग माय बिट. So I know the stigma and discrimination is not going to end for another 50 years. But I am doing my bit. That's my responsibility as a citizen of India, as a part of the community. So I am not doing this to gain lot of respect or to get militant award or to get lot of money. I am doing this because somebody has to do it and it's my community. And I am an Indian, so I have to save my Indian culture, my Indian community. ग्रेट. आपण कामाबद्दल भरपूर बोललो. आता एक छोटस सेगमेंट म्हणूयात की रॅपिड क्वेश्चन्स. ठीक आहे, पहिलं तुमच्या डोक्यात जे येईल ते तुम्ही सांगू शकता. डू यू मिस डान्स? Of course, yes. Every day I miss. Okay. Performing dance. Performing, of course. Yeah. योगा दीदी और शैलेंद्र अप्पा? योगा दीदी. आर्ट और मूवमेंट? मूवमेंट. डिफाइन योरसेल्फ. सेंटिमेंटल और प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल. ग्रेट. मी कुठेतरी ऐकलं होतं तुमच्या जिद्दीचे 3 मंत्र. कोणते ते 3 मंत्र आहेत की जे तुम्हाला प्रेरणा देतात टिकून राहण्यासाठी म्हणून या सोसायटीच्या सगळ्या आव्हानांमध्ये सुद्धा? Accept yourself, ignore others, focus on your goal. ग्रेट. आणि हे फक्त मला वाटतं ट्रान्सजेंडर साठीच नाही तर हे For सगळ्यांसाठी everyone. लागू होतं. Transgender is a part of my work because I belongs to that community and I have to uplift my community आणि त्यांना बरोबर आहे ना त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचंय. But when I talk, my thoughts come for everyone. It's not like only for one particular नक्कीच category. त्यामुळे हे 3 मंत्र जे आहेत ते आम्हा सगळ्यांना सुद्धा अगदीच ते मोटिवेट मी करणार फॉलो आहेत करते आणि आणि तुम्ही सुद्धा फॉलो करा. नक्की, तुम्हाला आहे नक्की. ना प्रश्नच नाही. Yeah. हे नक्कीच आम्ही लक्षात ठेवू. आज आमच्यासोबत तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुमच्या कामाबद्दल जे काही सगळं सांगितलं त्यामुळे आणखीनच रिस्पेक्ट वाढलेला आहे. तर थँक्यू सो मच डॉक्टर योगा दीदी, तुम्ही इथे आलात. नावात काय या पॉडकास्ट मध्ये आम्हाला भरपूर वेळ दिलात. पुन्हा भेटूयात आपण. थँक्यू सो मच धन्यवाद. फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी आणि माझ्या कम्युनिटीला विजिबिलिटी देण्याचं तुमचं जे प्रयत्न आहे Yes. इट्स अ व्हेरी बिग थिंग. तुमच्या- पीपल नॉर्मली डोंट थिंक ऑफ इट. गोष्टीतली चिमणी म्हणू शकता तुम्ही आम्हाला. तुमचं कॉन्ट्रीब्युशन. आग लावणाऱ्यांमध्ये आणि विझवणाऱ्यांमध्ये तर नक्कीच थँक्यू सो येण्याचा मच. प्रयत्न करू. थँक्यू सो मच. Thank गॉड you. ब्लेस. नावात कायचा हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आणि हो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी युट्यूब चॅनल 14 खडी. आपली स्टाईल, आपली भाषा.